मित्रहो, लायनच्या पिलाला कब म्हणतात हे तुम्हाला माहीत असेल, परंतु कॅन्सरचा डॉक्टर कोण, स्किनचा डॉक्टर कोण, चाइल्ड स्पेशलिस्टला काय म्हणतात, बाळंतपणाचा डॉक्टर आणि विमन्स डिसीजेसचा डॉक्टर एकच असतो का? ऑर्थोपेडिस्ट आणि ऑर्थोडोंटिस्टमध्ये काय फरक आहे? मायोपिया म्हणजे कोणता आय डिफेक्ट? पेडियाट्रिशियन हा शब्द कुठून आला? यापैकी किती डॉक्टर्स तुम्हाला माहीत आहेत पहा बरं. चला तर मग लगेच हे जाणून घ्या. पहा मित्रो, कॅन्सरच्या स्पेशलिस्टला काय म्हणतात? ऑन्कॉलॉजिस्ट. हा काय करतो? स्टडीज ट्युमर्सचा अभ्यास करतो. पहा, TET 2020 आणि ग्रुप बी 2020च्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. तर स्किन स्पेशलिस्टला काय म्हणतात? डर्मटॉलॉजिस्ट, त्वचाविकार तज्ज्ञ. चाइल्ड स्पेशलिस्टला काय म्हणतात? पीडियाट्रिशियन म्हणजे मुलांचा डॉक्टर. चाइल्ड बर्थचा डॉक्टरला काय म्हणतात? ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे प्रसूती तज्ज्ञ. तर वुमन्स डिसीजेसच्या डॉक्टरला म्हणतात गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ. त्याचबरोबर जो डॉक्टर दात सरळ करतो, स्ट्रेटनिंग टीथ, त्याला काय म्हणतात? ऑर्थोडोंटिस्ट म्हणजेच दात सरळ करणारा डॉक्टर. त्याचबरोबर बोन इंजरी म्हणजे हाडाच्या डॉक्टरला काय म्हणतात? ऑर्थोपेडिस्ट. तर मायोपिया यावर इलाज करणारा डॉक्टर आहे ऑफ्थल्मॉलॉजिस्ट. ऑफ्थल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्ररोग तज्ज्ञ. आणि मायोपिया हा कोणता आजार आहे हे लगेच तुम्हाला कळणार आहे. यापैकी किती उत्तरे तुमची बरोबर आली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. मित्रो, हे आणि असे अनेक डॉक्टर्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत होणार आहेत. या व्हिडिओनंतर तुमचा डॉक्टर्स आणि डिसीजेसवरील एकही प्रश्न चुकणार नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग डॉक्टर्सचा रूट वर्ड्सच्या मदतीने सविस्तर अभ्यास करूयात. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो पहा, सर्वप्रथम आपण रूट वर्ड्स पाहूयात. या ठिकाणी रूट वर्ड्स दिलेले आहेत. ऑर्थोस म्हणजे स्ट्रेटन म्हणजेच सरळ करणे. ओडोंटोस म्हणजे टूथ दात. ऑस्टिओन म्हणजे बोन हाड. डर्मा म्हणजे स्किन कातडी. इट इस किंवा आयटिस म्हणजे अ डिझीज आजार. आणि पॅथोज म्हणजे देखील आजार. मित्रो, ही स्लाइड आणि याच्या पुढची स्लाइड काळजीपूर्वक पहा, कारण या दोन स्लाइड अभ्यासल्यानंतर तुम्हाला लगेच आजार आणि त्याच्याशी संबंधित डॉक्टर ओळखायचे आहेत. चला आता या रूट वर्ड्स पासून तयार झालेले डॉक्टर्स आणि आजार आपण पाहूयात. पहा, ऑर्थो म्हणजे काय? स्ट्रेटन सरळ करणे. आणि पिडिस्ट हा शब्द पिडोस पासून तयार झालेला आहे. पिडोस म्हणजे लहान मूल. पूर्वी लहान मुलांची हाडं सरळ करायचा हा डॉक्टर. आज सर्वांचीच हाडे दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरला आपण काय म्हणतो? ऑर्थोपेडिस्ट. हा ट्रीट्स बोन इंजरीज आणि मसल इंजरीज. तर ऑर्थोडोंटिस्ट, ऑर्थो म्हणजे सरळ करणे आणि ओडोंटोस म्हणजे दात. दात सरळ करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतो आपण? हा काय करतो? स्ट्रेटन्स टीथ. याला काय म्हणतो? दात सरळ करणारा डॉक्टर. ऑर्थोडोंटिस्ट. पहा, TET 2017च्या परीक्षेला आलेला हा शब्द आहे. आता ऑस्टिओपॅथ. ऑस्टिओन म्हणजे आहे हाड आणि पॅथ म्हणजे आजार, म्हणजे हाडाचा आजार दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरला ऑस्टिओपॅथ म्हणतात. परंतु हा काय करतो? मसाजेस अँड मॅनिप्युलेट्स बोन जॉईंट्स अँड बोन्स. हा हाताने मालिश करून आजार दुरुस्त करतो. तर ऑर्थोपेडिस्ट हा हाडाचा डॉक्टर आहे, मोडलेलं हाड वगैरे दुरुस्त करतो. तर ऑस्टिओपॅथ याचा भर मसाज करण्यावर असतो. मसाज करून हा हाडाच्या खाली ज्या शिरा वगैरे दबलेल्या असतात त्या दुरुस्त करतो. डेंटिस्ट ट्रीट्स टीथ. दाताच्या डॉक्टरला आपण डेंटिस्ट म्हणतो. आणि ऑर्थोडेंटिस्ट म्हणजे हा दात सरळ बसवतो मागे पुढे झालेले. आता पहा, डर्माटॉलॉजिस्ट. डर्माटॉलॉजिस्ट म्हणजे काय? डर्मा म्हणजे स्किन, म्हणजे हा स्किन स्पेशलिस्ट आहे. स्किन स्पेशलिस्ट त्वचारोग तज्ज्ञ. पहा, डर्माटॉलॉजिस्ट वर 2020ला TETच्या आणि ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये देखील प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर डर्मटायटिस. पहा, इथे इटिस आहे ना, इटिसचा अर्थ होतो आजार. डर्मटायटिस म्हणजे हा एक प्रकारचा स्किनचा आजार आहे. स्किन इरिटेशन किंवा स्किन इन्फ्लेमेशन, कातडी दाह.
कातडीची जी आग होते का त्याचा हा डॉक्टर आहे. जर तुमच्या कातडीची आग होत असेल तर कुणाकडे जायला पाहिजे? डर्मटायटिसकडे जायला पाहिजे. आणि पुढचा शब्द आहे पॅथॉलॉजिस्ट. पॅथोज म्हणजे आजार आणि लॉजी किंवा लॉजिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, आजाराचा शास्त्रज्ञ किंवा आजाराचा जाणकार. लॉजी म्हणजे शास्त्र. हा काय करतो? स्टडीज डिसीजेस बाय एक्झामिनिंग टिश्यूज, ब्लड एक्सेट्रा. याला काय म्हणतात? रोग निदान तज्ज्ञ. चला आता आपण वुमन, चाइल्ड अँड चाइल्ड बर्थशी संबंधित आणखी काही डॉक्टर पाहूयात रूट वर्ड्सच्या मदतीने. ऑब्स्टेट्री म्हणजे मिडवाईफ, दाईन. पूर्वी गावामध्ये बाळंतपण करणाऱ्या ज्या स्त्रिया असत त्यांना दाईन किंवा ऑब्स्टेट्रिशियन म्हणत असत. गायनी म्हणजे वुमन आणि पिडोस म्हणजे चाइल्ड, मूल. यापासून तयार झालेले डॉक्टर आणि आजार पहा. ऑब्स्टेट्रिशियन म्हणजेच बाळंतपणामधील तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, अ डॉक्टर इन चाइल्ड बर्थ. हा ऑब्स्टेट्रीपासून, दाईनपासून तयार झालेला शब्द आहे. आता ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे द मेडिकल स्पेशालिटी डीलिंग विथ चाइल्ड बर्थ. प्रसूतीशास्त्राला ऑब्स्टेट्रिक्स म्हणतात. तर गायनाकॉलॉजी, गायनी म्हणजे वुमन आणि त्याचं शास्त्र स्टडी ऑफ फिमेल डिसऑर्डर, स्त्रियांच्या आजाराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? गायनाकॉलॉजी. आणि गायनाकॉलॉजिस्ट कशाला म्हणतात? हा ट्रीट्स डिसीजेस ऑफ विमन, स्त्रियांचा हा डॉक्टर असतो. स्त्री रोग तज्ज्ञ असं देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ. आता पिडोज म्हणजे पहा चाइल्ड, आणि यापासून तयार झालेले पिडियाट्रिक्स म्हणजे चाइल्डचं शास्त्र. मेडिकल हिलिंग ऑफ चाइल्ड, बाळ रोग चिकित्सा. पहा ASO 2016च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. आणि पिडियाट्रिशियन काय करतो? ट्रीट्स चिल्ड्रन, तो मुलांची तपासणी करतो, बाळ रोग तज्ज्ञ आहे. चला तर मग आता चित्राच्या मदतीने तुम्हाला डॉक्टर्स ओळखू येतात का ते पाहूयात. पहा या ठिकाणी 4 चित्र दिलेली आहेत आणि या ठिकाणी बाळाची तपासणी करणारा डॉक्टर दिसतो. या ठिकाणी दाताची ट्रीटमेंट करणारा डॉक्टर दिसतो. या ठिकाणी आजार कोणता आहे हे तपासणारा डॉक्टर दिसतो. ब्लड किंवा युरिन काहीतरी हा तपासतो आहे. आणि या ठिकाणी डोळ्याची तपासणी करणारा डॉक्टर दिसतो. याला दिलेले आहेत क्रमांक. आता हे कोणते डॉक्टर्स आहेत तुम्ही ओळखायचे आहेत. पहा पॅथॉलॉजिस्ट, ऑर्थोडोंटिस्ट, पीडियाट्रिशियन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, अशा प्रकारचे हे डॉक्टर्स आहेत. 1 सोबत ABCD पैकी कोणती जोडी लागते, 2 सोबत कोणती लागते हे पहा. चला आता लगेच तुम्हाला मी उत्तरे देतोय. या उत्तरासोबत तुमची उत्तरे मॅच करा आणि तुमची किती उत्तरे बरोबर आली हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. चला मित्रो, आता हात आणि पायाशी संबंधित हँड अँड फूट डॉक्टर आणि आजार आपण रूट वर्ड्सच्या मदतीने समजून घेऊया. पहा पोडिस म्हणजे फीट, पाय. किर म्हणजे हँड, हात. आणि प्रॅक्टर म्हणजे बोन जॉईंट्स, हाडाचे सांधे. यापासून तयार झालेले डॉक्टर्स पहा. किरोपोडिस्ट हा काय करतो? ट्रीटिंग पीपल्स फीट, पायाची ट्रीटमेंट करतो, पायावर इलाज करणारा डॉक्टर. आणि हा प्रश्न TETच्या एक्झाममध्ये आलेला आहे. आणि याच डॉक्टरला पोडियाट्रिस्ट देखील म्हणतात. पोडियाट्रिस्ट किंवा किरोपोडिस्ट दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरतात पायावर इलाज करणाऱ्या डॉक्टरला. तर पहा या ठिकाणी देखील किर हा शब्द वापरलेला आहे. आता याला म्हणतात कायरोप्रॅक्टर. कायरोप्रॅक्टर म्हणजे किर आणि प्रॅक्टरपासून तयार झालेला हा डॉक्टर आहे. प्रॅक्टर म्हणजे बोन जॉईंट्स, म्हणजे हाताने हा हाडाचे सांधे चोळतो आणि आजार दुरुस्त करतो. म्हणजे मालिश करून हाडाचे सांधे दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? कायरोप्रॅक्टर. पहा प्रेसेस स्पायनल जॉईंट्स अँड ट्रीट्स डिसीजेस, विशेष करून पाठीचे मणके याचा आजार कायरोप्रॅक्टर दुरुस्त करतो. पाठीच्या कण्याचे मणके मालिश करून, मसाज करून दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात कायरोप्रॅक्टर. हा आहे पायाचा डॉक्टर, किरोपोडिस्ट आणि पोडियाट्रिस्ट. आणि कायरोप्रॅक्टर आहे हा हाडाच्या जोडांचा, सांध्यांचा डॉक्टर. चला मित्रो, आता मेंटल डिसऑर्डर म्हणजेच मेंटल स्टेटशी संबंधित डॉक्टर आणि आजार आपण पाहूयात रूट वर्ड्सच्या मदतीने. पहा न्यूरॉन म्हणजे नर्व म्हणजे मज्जातंतू. सायकी म्हणजे स्पिरिट, सोल, माइंड, आत्मा किंवा
मन. तर ओसिस म्हणजे ॲबनॉर्मल स्टेट किंवा इलनेस, आजार. ओसिसचा अर्थ आजार आहे आणि सोमा म्हणजे बॉडी किंवा शरीर. तर या रूट वर्ड्सपासून कोणते डॉक्टर्स डिसिजेस तयार झाले पहा. न्यूरोलॉजी, न्यूरॉन म्हणजे मज्जातंतू, नर्व, न्यूरोलॉजी म्हणजे याचं शास्त्र. स्टडी ऑफ नर्व्स अँड देअर डिसिजेस, मज्जातंतूचा अभ्यास, त्याला म्हणतात न्यूरोलॉजी. आणि न्यूरोलॉजिस्ट कशाला म्हणतात, तर हा स्पेशलिस्ट आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हा स्पेशलिस्ट आहे. लॉजी म्हटलं की शास्त्र, लॉजिस्ट म्हटलं की स्पेशलिस्ट. स्पेशलिस्ट ऑफ नर्वस सिस्टीम, मज्जातंतू तज्ज्ञ. पहा TET 2016च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. तर न्यूरोसिस, ओसिसचा अर्थ आपण पाहिला, ओसिस म्हणजे आजार, इलनेस. तर न्यूरोसिस म्हणजे मेंटल डिझीज, मेंटल इलनेस इन विच पेशंट्स फील वरी अँड फिअर. पेशंटला काळजी आणि भीती वाटते, अशा प्रकारच्या आजाराला न्यूरोसिस म्हणतात. आणि न्यूरोटिक ही व्यक्ती आहे ज्याला मेंटल डिसऑर्डरचा आजार आहे. लक्षात ठेवा, टिक हा पर्सन आहे. अ पर्सन सफरिंग फ्रॉम नर्वस ब्रेकडाऊन, मज्जातंतूचा विकार झालेली व्यक्ती, त्याला न्यूरोटिक म्हणतात. न्यूरोसिस म्हणजे आजार आहे, इलनेस. तर आता सायकी म्हणजे माइंड, मनापासून तयार झालेले आजार पहा किंवा शास्त्र पहा. सायकॉलॉजी म्हणजे सायंटिफिक स्टडी ऑफ माइंड अँड इट्स इन्फ्लुएन्स, मानसशास्त्र. मानसशास्त्राला आपण म्हणतो सायकॉलॉजी, लॉजी म्हणजे सायन्स. आणि सायकियाट्रिस्ट म्हणजे माइंड हिलर, मानसोपचार चिकित्सक. पहा शॉर्ट हँड अँड टायपिस्ट 2012च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. सायकॅट्रिस्ट म्हणजे माइंड हिलर, जो मानसिक आजाराचा इलाज करतो त्याला सायकॅट्रिस्ट म्हणतात, त्याला लॉजिस्ट ऐवजी ट्रिस्ट म्हणतात. आणि सायकॉसिस म्हणजे मनाचा आजार, आपण पाहिलं सिस म्हणजे आजार. तर मेंटल डिसऑर्डर, विकृत मनस्थिती. आणि सायकोसोमॅटिक पहा, सोमा म्हणजे शरीर आणि सायको म्हणजे किंवा सायकी म्हणजे मन. म्हणजे मन बिघडल्यामुळे, मेंटल कंडिशन बिघडल्यामुळे जो शारीरिक आजार होतो त्याला सायकोसोमॅटिक म्हणतात. कॉज्ड बाय मेंटल कंडिशन, मानसिक अवस्थेमुळे निर्माण झालेला शारीरिक आजार. जसं आपल्याला जर मानसिक ताण असेल तर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो, इनडायजेशनचा आजार होऊ शकतो. आणि हा जर खूप वाढला आणि आजारात याचं रूपांतर झालं तर या आजाराला सायकोसोमॅटिक आजार म्हणतात. लक्षात ठेवा, अशा प्रकारे रूट वर्ड्सपासून तयार झालेले आजार डॉक्टर्स, लक्षात ठेवा. आणि या रूट वर्ड्सपासून मित्रो इतकेच नाही तर आणखीही शब्द तयार होतात, परंतु आपण या ठिकाणी फक्त डॉक्टर्स आणि डिसिजेस पाहत असल्यामुळे आपण एवढेच शब्द घेतलेले आहेत. म्हणून या रूट वर्ड्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. चला आता हार्ट, लंग्स, किडनी याच्याशी संबंधित आजार आपण पाहणार आहोत. पहा या ठिकाणी डाव्या बाजूला रूट वर्ड्स दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला आजार आणि अवस्था दिलेल्या आहेत. पहा गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट याला काय म्हणतात, स्पेशलिस्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो स्पेशलिस्ट असतो त्याला गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजेच पचन संस्था तज्ज्ञ आपण म्हणतो. कार्डिओ म्हणजे हार्ट, लक्षात ठेवा. कार्डिओ एक्सरसाइजेस असतात ना, आपण जिममध्ये कार्डिओ करतो म्हणतो, तर त्या ठिकाणी आपल्या हार्टला स्ट्रॉंग करण्यासाठीच्या एक्सरसाइजेस असतात. आणि कार्डिओलॉजिस्ट याचा अभ्यास करणारा तज्ज्ञ किंवा हार्टचा तज्ज्ञ, हार्ट स्पेशलिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ, त्याला आपण म्हणतो कार्डिओलॉजिस्ट. नेफ्रोस म्हणजे किडनी, लक्षात ठेवा. नेफ्रोसचा अर्थ आहे किडनी. आणि नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनी तज्ज्ञ, किडनी स्पेशलिस्ट, मूत्रपिंड तज्ज्ञ. हिमॅटो म्हणजे ब्लड आणि हिमॅटॉलॉजिस्ट म्हणजे ब्लड स्पेशलिस्ट, रक्तरोग तज्ज्ञ. आता युरो म्हणजे युरिन आणि युरोलॉजिस्ट म्हणजे सगळे हे तज्ज्ञ आहेत, स्पेशलिस्ट ऑफ युरिनरी सिस्टीम, मूत्ररोग तज्ज्ञ. आणि पल्मो म्हणजे लंग्स, पल्मॉलॉजिस्ट म्हणजे लंग स्पेशलिस्ट, लक्षात ठेवा. अशा प्रकारे या रूट वर्ड्सवरूनच तुम्हाला सगळेच्या सगळे स्पेशलिस्ट कळतील. पल्मॉलॉजिस्ट म्हणजे लंग स्पेशलिस्ट, फुफ्फुस रोग तज्ज्ञ. चला आता आय आणि आय साईट म्हणजे डोळे आणि दृष्टीशी संबंधित डॉक्टर्स आपण पाहूयात. ऑप्टो आणि मेट्रॉन पासून साईट आणि मेजर, साईट मोजणारा, दृष्टी मोजणारा असा शब्द तयार होतो. ऑप्थल्मोस म्हणजे डोळा,
ऑक्युलस म्हणजे देखील डोळा, आणि मायो आणि ओपिया पासून क्लोज व्हिजन जवळची दृष्टी असा शब्द तयार होतो. यापासून तयार झालेले शब्द पहा. ऑप्टोमेट्रिस्ट, आपण ऑप्टो आणि मेट्रॉन पाहिलं ना, साईट मेजर, तर त्यापासून तयार झालेला शब्द आहे ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो? टेस्ट आय साईट अँड प्रिस्क्राइब्स ग्लासेस. हा दृष्टी तपासतो म्हणजे डोळ्याचा नंबर काढतो आणि अशा प्रकारे हा आपल्याला चष्मा देतो. दृष्टी तपासणारा तज्ज्ञ त्याला ऑप्टोमेट्रिस्ट म्हणतात. ऑप्टो म्हणजे साईट दृष्टी आणि मेट्रॉन म्हणजे मेजर तपासणे. आता ऑप्थल्मॉलॉजिस्ट, ऑप्थल्मोस म्हणजे आय आपण पाहिलं डोळा, तर ऑप्थल्मॉलॉजिस्ट म्हणजे आय स्पेशलिस्ट नेत्ररोग तज्ज्ञ. यासोबतच ऑक्युलस म्हणजे देखील डोळा. ऑक्युलिस्ट जुन्या काळात ऑक्युलिस्ट म्हणत असत नेत्ररोग तज्ज्ञाला, आता म्हणत नाहीत, आता ऑप्थल्मॉलॉजिस्ट म्हणतात. परंतु दोन्ही शब्द तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. हे दोन्ही आय स्पेशलिस्ट आहेत. आता मायोपिया म्हणजे काय तुम्हाला मी विचारलं होतं, कारण ऑप्थल्मॉलॉजिस्ट हा मायोपिया तपासतो हे सांगितलं होतं. मायोपिया, मायो म्हणजे क्लोज आणि पिया म्हणजे व्हिजन, म्हणजे ज्याची दृष्टी जवळची आहे. इनअबिलिटी टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली, दूरच्या गोष्टी त्याला क्लिअरली जर दिसत नसतील तर त्याला कोणता दृष्टीदोष असतो? मायोपिया. त्याला लघुदृष्टी म्हणतात. ASO 2016च्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. अशा प्रकारे मित्रो सगळेच्या सगळे प्रश्न आपण परीक्षेमधून घेतलेले आहेत. आता खरोखरच तुम्ही हे आजार आणि डॉक्टर शिकलेला आहात, हे तुम्हाला किती कळलेत हे पाहण्याची वेळ आलेली आहे. आता किती उत्तरं तुम्हाला येतात पहा बरं. पोडियाट्रिस्टला काय म्हणतात सांगा. ऑक्युलिस्ट कशाशी संबंधित आहे ते सांगा. कार्डिओलॉजिस्ट कशावर ट्रीटमेंट करतो ते सांगा. गायनाकॉलॉजिस्ट हा डॉक्टर कशाचा असतो. आता यापैकी किती उत्तरं तुम्हाला येतात पहा बरं. चला लगेच याची उत्तरे मी या ठिकाणी देतोय. तुमची किती उत्तरे बरोबर आली ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रो आपण या ठिकाणी घेतलेले हे सर्वच्या सर्व प्रश्न या 3 पुस्तकांमधून घेण्यात आलेले आहेत. या 3ही पुस्तकाच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. शिवाय व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि मित्रो टॉपिक वाईज इंग्लिश ग्रामर या पुस्तकावर हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ निश्चित पहा आणि आज अभ्यासलेले किती प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत ते मला सांगा. भेटूया डॉक्टर्सवरील प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडविलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.